नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या पत्रकार परिषदेला माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम प्रमुख श्री गोविंदजी येतेकर देखील उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजपर्यंत जनाब संजय राऊत यांच्या जे पोटामध्ये होतं ते ओठावर यायला लागले, कारण संजय राऊत सातत्याने सांगत होते की आम्ही उभाटा गट म्हणून आमचं वेगळं अस्तित्व आहे, परंतु जनाब संजय राऊत यांच्या जे पोटात होतं ते आता ओठावर आले। कारण त्यांनी आज असं सांगितलं की तृणमूल काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे। कारण काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपलं अस्तित्व संपूर्ण विलीन केलं पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। येणाऱ्या काळामध्ये हेच जनाब संजय राऊत असं देखील वक्तव्य करतील की उभाटा गटाचं अस्तित्व देखील संपत आलेलं आहे। उभाटा गटाला जिवंत राहायचं असेल तर उभाटा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे, असा दावा देखील करायला संजय राऊत मागे पुढे बघणार नाही। मी वारंवार सांगतोय की संजय राऊत यांनी काँग्रेसकडनं सुपारी घेतली आहे की उभाटा गट संपून टाकायचा, राष्ट्रवादी पवार गट संपून टाकायचा आणि फक्त काँग्रेसच जिवंत ठेवायची, याची सुपारी संजय राऊत यांनी राहुल गांधीकडनं घेतली आहे। आणि हीच सुपारी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या ओठावर आली आहे। आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेस वाढवायची असेल तर तृणमूल असेल, राष्ट्रवादी पवार गट असेल, यांनी काँग्रेसमध्ये स्वतःला विलीन करावं। येणाऱ्या काळामध्ये हेच जनाब संजय राऊत उभाटा गटाला देखील हाच सल्ला देणार आहेत की उभाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन करावा। कारण उद्धवजी ठाकरेंना नेतृत्व करता येत नाही, आदित्य ठाकरे घरात बसून आहेत, त्यामुळे आपला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भूमिका संजय राऊत निश्चितपणे घेतील। नाही, संजय राऊत नेहमी खोटं बोलतात, परंतु हे वक्तव्य त्यांचं खरं होणार आहे। उभाटा गटाचे 9 पैकी 10 खासदार हे सोडून जाणार आहेत। 10 खासदार कसे? 9 खासदार त्यांचे लोकसभेला आहेत आणि 10वा खासदार स्वतः संजय राऊत राज्यसभेवर आहेत। त्यामुळे हे 10च्या 10 खासदार देखील उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाला सोडून वेगवेगळ्या पक्षामध्ये जाणार आहेत। काही लोक एकनाथजी शिंदेसोबत जातील, काही लोक संजय राऊतांसोबत काँग्रेसमध्ये जातील, परंतु येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ना संजय राऊत उभाटा गटामध्ये राहतील, ना यांचे निवडून आलेले 9 खासदार उभाटा गटामध्ये राहतील। यांचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे। कारण उद्धवजी ठाकरे लोकांना भेट नाहीत, आदित्य ठाकरे लोकांना भेट देत नाहीत, त्यामुळे संजय राऊत अर्धा गट घेऊन काँग्रेसमध्ये जातील आणि उरलेले लोक कदाचित एकनाथ शिंदे यांची साथ देतील। अमित भाई शहा काय वावटळ निर्माण करतात हे देशाने बघितलं आणि जनतेची सुनामी आल्यानंतर संजय राऊत आणि तुमच्या गटाचं अस्तित्व शून्य होतं। तृणमूलचे काँग्रेस हे ममता दीदींच्या दहशतीला कंटाळले आणि ममता दीदीच्या दहशतीला कंटाळून या तृणमूलच्या लोकांनी आपला वेगळा गट, स्वतंत्र गट स्थापन केला आणि हा वेगळा गट येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपली भूमिका दाखवणार आहेत। आणि संजय राऊत, तुम्ही काय वावटळीची भाषा करतायत? या वावटळीमध्ये तुमचं पार अस्तित्व संपलंय। मोदीजींच्या लाटेमध्ये आणि मोदीजींच्या सुनामीमध्ये तुमचा पुरता पक्ष संपून गेला, तुमचं अस्तित्व संपून गेलंय। त्यामुळे तुम्हाला अमित भाईंची वावटळ लक्षात येणार नाही। तुम्ही वायफळ बडबड करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं। मुळामध्ये नारी सन्मान योजनेबद्दल किंवा नारी शक्ती वंदन अभियानाबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे का? संजय राऊत म्हणतात की काय घंटा नारी सन्मान केला। संजय राऊत, जनतेनं तुमच्या हाती घंटा दिलेला आहे, जनतेनं तुमच्या हातामध्ये भोपळा दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही नारी सन्मानाबद्दल वक्तव्य करताय की नारी सन्मान काय घंटा केलाय का? संजय राऊत, जनतेनं तुमची घंटा वाजवलेली आहे।
जनतेनं तुमचं वाटोळं केलेलं आहे. जनते घंटा वाजवते. हे विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं, महापालिकेच्या निवडणुकीला जनतेनं टन 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 घंटा वाजून तुम्हाला पार घरी बसवलं, पूर्ण झोपवलं. त्याच्याकडे बघा. आणि नारी शक्ती विधेयक किंवा नारी सन्मानाबद्दल संजय राऊतांनी बोलावं. अहो, ज्या पाटकर ताईंचं एक पुस्तक येणार म्हणून त्या पाटकर भगिनींना धमक्या देणारे तुम्ही, त्यांची कॉलर पकडून त्यांना आई बहिणीवर शिव्या देणारे तुम्ही, आणि तुम्ही नारी शक्ती वंदन विधेयकाबद्दल बोलावं, तुम्ही महिला सन्मानाबद्दल बोलावं. संजय राऊत तुम्हाला हे पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छिते, तर संजय राऊत काही गुंडांकरून त्यांना धमक्या देत आहेत आणि त्यांना सांगतायत की हे पुस्तक प्रकाशित करू नका. तुम्हाला नारी सन्मानाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली, ज्यांनी महिलेचं पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून प्रयत्न केले, त्यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाबद्दल बोलू नये. संजय राऊत तुम्हाला तो अधिकार नाही. आणि जनतेनं तुमचा घंटा वाजवलाय, तो घंटा बघा आणि मग इतरांना सल्ले द्या. नाही, मार्मिकचे संपादक तर संजय राऊत नाहीच आहेत, पण सामनाचे संपादक देखील संजय राऊत नाही. संजय राऊत यांची एवढी पण कुवत नाहीये की उद्धवजी ठाकरे यांनी संजय राऊतांना सामनाचं संपादक देखील केलेलं नाही. इकडं रोज सकाळी उठून भोंगा वाजवतात, घंटा वाजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु साधं सामनाचं संपादक पद देखील उद्धवजी ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेलं नाही. आणि मार्मिकचं संपादक तर त्यांना मिळणारच नाही. मुळामध्ये मार्मिकनी काँग्रेसला सल्ले दिलेले आहेत, काँग्रेसवर टीका केलेली आहे, काँग्रेसमध्ये कशा पद्धतीची गटबाजी आहे हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलंय. तरी देखील काँग्रेसची गुलामी करण्याचं काम संजय राऊत सोडत नाहीत. रोज उठून राहुल गांधींची गुलामी करणं, त्यांची सुपारी वाजवणं, एवढंच संजय राऊतांचं काम झालं. नाही, बकवास न्याय व्यवस्था नाही तर बकवास संजय राऊत करतात. मुळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काही परिषदा असतात, त्या परिषदेसाठी वेगवेगळे न्यायाधीश न्यायमूर्ती वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन अभ्यास करत असतात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या परिषदा असतात, त्या परिषदांमध्ये भाग घेतात. हे काँग्रेसच्या काळामध्ये झालंय, हे वेगवेगळे सरकार असतानाच्या काळात देखील झाले. आणि लंडन वारीच्या गप्पा कोण करतंय? संजय राऊतांना एकच प्रश्न विचारायचा, जेव्हा पहलगाममध्ये अटॅक झाला होता तेव्हा उद्धवजी ठाकरे कुटुंबासोबत कुठल्या शहरामध्ये गेले होते? तुम्हाला पहलगाम मधल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देखील वेळ नव्हता, कारण तुम्ही आपल्या कुटुंबासोबत लंडनवारी करत होता. त्यामुळे लंडनवारीबद्दल संजय राऊतांनी न बोललेलं बरं. आणि एकदा उद्धवजी ठाकरेंना विचारलं पाहिजे की गेल्या वर्षी पहलगाममध्ये हल्ला झाला होता तेव्हा उद्धवजी ठाकरे नेमके कुठल्या शहरामध्ये काय करत होते, तेव्हा लंडनवारीला कोण गेलं होतं, याबद्दल एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन माहिती दिली पाहिजे. आणि नंतर न्यायाधीश लंडनमध्ये जातात की न्यूयॉर्कमध्ये जातात याबद्दल बोललं पाहिजे. आपले नेते उद्धवजी ठाकरे लंडनवारी करतात तेव्हा चालतं, तेही अशा काळामध्ये जेव्हा पहलगाममध्ये इथं अनेक कुटुंबांचं घर उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंना त्या कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी देखील वेळ नव्हता, कारण ते लंडनमध्ये मजा मस्ती करत होते. मुळामध्ये संजय राऊत, लंडनवारीबद्दल तुम्ही न्यायाधीशांच्या टीका करू नका. उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या लंडनवारीचा तपशील एकदा महाराष्ट्राला पत्रकार परिषद घेऊन द्या. विक्रम काय असतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये 370 कलम हटलं, राम मंदिराची स्थापना झाली, सर्वसामान्य नागरिकांना जनधन अकाउंट उघडून थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम केलंय. ज्या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये साधी शौचालयाची व्यवस्था नव्हती, ग्रामीण गावाखेड्यामध्ये शौचालयाची बांधणी प्रत्येक घरामध्ये करण्याचं काम केलंय. प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे पाणी देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय. नरेंद्र मोदीजींच्या या कारभारामुळं आजूबाजूच्या देशांनी धास्ती केली. पाकिस्तानची पळताभुई थोडी झाली, तशीच संजय राऊतांची देखील पळताभुई थोडी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या विक्रमामुळे
पाकिस्तानच्या कांठाळ्या बसतात, तसंच संजय राऊतांच्या देखील कांठाळ्या बसतात. ज्या पद्धतीनं पाकिस्तान दहशतीत आहेत त्याच पद्धतीनं संजय राऊत, उभाटा गट आणि इंडी आघाडी देखील दहशतीमध्ये आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वासमोर त्यांचा निभाव लागणार नाही. पाकिस्तानची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वामुळे ज्या पद्धतीनं पाकिस्तान घाबरलाय, अगदी त्याच पद्धतीनं इंडी आघाडी, उभाटा गट आणि संजय राऊत देखील घाबरलेत. त्यामुळं या देशाचे खरे शत्रू कोण आहेत हे या 140 कोटी नागरिकांनी ओळखलेले आहेत. म्हणून मोदीजींनी विक्रम केलाय. आणि संजय राऊतांनी लक्षात घ्यावं, मोदीजी हे उद्धवजी ठाकरे यांच्यासारखं घरामध्ये बसून ऑनलाईन मिटिंगा घेत नाहीत. ते सातत्यानं जनतेमध्ये असतात आणि जनहिताचे निर्णय घेतात. जनता पार्टीवरून इंडिया आघाडीमध्ये सुद्धा चर्चा झाली की आपण विरोधक म्हणून कमी पडतोय, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद काँग्रेस जनता पार्टीला युवकांचा मिळतोय असं म्हणतात. जोपर्यंत या विरोधकांचं आणि इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी करतील, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये संजय राऊत रोज सकाळी उठून आपला भोंगा वाजवतील, तोपर्यंत विरोधकांना कुणीही गांभीर्यानं घेणार नाही. संजय राऊतांकडे कुठलेही मुद्दे नसतात. राहुल गांधी हे भारतात कमी आणि विदेशामध्ये जास्त असतात. ज्यांनी विदेशात जाऊन, परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याची सुपारी घेतली, त्या राहुल गांधींवर विरोधक म्हणून देखील लोकांचा विश्वास नाहीये. राहुल गांधी ज्या पद्धतीनं परदेशात जाऊन आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून अपयशी झालेले आहेत. त्यांना सातत्यानं रिलॉन्च करण्याचा प्रयत्न केला जातोय. आजपर्यंत 99 निवडणुका या राहुल गांधींच्या नेतृत्वात पराभूत झाल्यात. येणाऱ्या काळामध्ये पराभवाची सेंचुरी देखील राहुल गांधी करणार आहेत. संजय राऊत आणि राशिद अल्वी हे दोघेही काँग्रेसचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने बोलतात. राशिद अल्वी तर अधिकृतपणे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि संजय राऊत अनधिकृतपणे काँग्रेसचे प्रवक्ते झालेत. राशिद अल्वी जे म्हणतात की तृणमूल काँग्रेस असेल किंवा अन्य काही घटक पक्ष असतील त्यांनी काँग्रेसमध्ये थेट प्रवेश करावा, आणि अगदी तीच भूमिका आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली. म्हणजे राहुल गांधींची टूलकिट म्हणून हे संजय राऊत महाराष्ट्रामध्ये काम करतात. आणि त्यांनी काय म्हटलं की जयंती नटराजन यांचा उमेदवारी अर्ज देखील भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाची मदत घेऊन बाद केला. मुळामध्ये नटराजन यांनी त्या उमेदवारी अर्जावर लिहित असताना आपल्यावर दाखल झालेला एक गुन्हा हा लपवला. ही चूक काय भारतीय जनता पार्टीने केली? भारतीय जनता पार्टीने नटराजन यांना सांगितलं की तुम्ही तुमच्यावर असलेला गुन्हा उमेदवारी अर्जामध्ये लिहू नका, म्हणजे तुमचा उमेदवारी अर्ज बाद होईल. संजय राऊत किती हास्यास्पद बोलतात. ज्या जयंती नटराजन यांचं समर्थन तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून करायला लागलात, त्या जयंती नटराजन यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत असताना पूर्ण माहिती देखील दिलेली नाही. ज्याच्यावर FIR दाखल झाला असा FIR नोंदवला नाही, त्याचा उल्लेख त्या उमेदवारी अर्जामध्ये केला नाही. त्यामुळे जयंती नटराजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु राहुल गांधींनी सांगितलं की जयंती नटराजन यांच्या समर्थनात बोला, की लगेच संजय राऊत सकाळी 9 वाजता भोंगा वाजवायला सुरुवात केली. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं टूलकिट म्हणून राशिद अल्वी काम करतात, अगदी तसंच काम संजय राऊत देखील काँग्रेसचे अनधिकृत प्रवक्ते म्हणून करतायत. मोदी सरकारने आश्वासनं दिली नाहीत तर ती आश्वासनं पूर्ण केली आहेत. काँग्रेसनं ज्या राम मंदिरांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता, रामाचं अस्तित्वच काँग्रेसने नाकारलं होतं. ते राम मंदिर पूर्ण करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी म्हणाले होते की मी या देशामध्ये 1 रुपया लोकांना पाठवतो तर त्यातल्या 85 पैशाचा भ्रष्टाचार होतो आणि 15 पैसे नागरिकांपर्यंत पोहोचतात, असं म्हणणारे या देशामध्ये पंतप्रधान होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी DBT नावाची स्कीम आणली आणि मोदीजींना दिल्लीतनं 1 रुपया पाठवला तर थेट 1 रुपया सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यामध्ये जातो. हा काँग्रेसमधला आणि भारतीय जनता पार्टीतला फरक आहे.
ज्या काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये रोज बॉम्बस्फोटाच्या घटना घडायच्या, म्हणजे 2008 पासून 2014 पर्यंत अनेक साखळी बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले. दहशतवादी आपल्या घरात घुसून आपली हत्या करायचे, दहशतवादी घरात घुसून बॉम्बस्फोट करायचे, सर्वसामान्य नागरिकांना मारायचे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये कमालीची घड झाली. मुंबई असेल किंवा अन्य कुठलंही शहर असेल, एकाही शहरामध्ये अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले झाले नाही. हे फक्त आश्वासन नाही, तर ही वचनपूर्ती आहे आणि आम्ही दिलेला शब्द पाळलाय. काँग्रेसनं काय केलं? काँग्रेसनी भ्रष्टाचार केला, काँग्रेसनी दहशतवाद्यांचं समर्थन केलं, काँग्रेसनी फुटीरतावाद्यांचं समर्थन केलं, काँग्रेसनी दहशतवाद्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्या. आणि अशा पद्धतीची काँग्रेसची दहशतवादी धार्जिनी भूमिका काय आहे हे देखील आपण गेल्या 15 वर्षामध्ये बघितलं. आणि त्याच्या विरोधामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अतिशय सक्षमपणे उभे राहिले. म्हणून दहशतवाद्यांचा कणा मोडण्याचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. लातूरमध्ये एका शेतकऱ्याचा बैल जो आहे तो गेला आणि त्यानंतर त्या बैलाच्या जागी आपल्या पत्नीला त्यांनी मध्यस्थी घेतलं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांपर्यंत आला. अतिशय संवेदनशील घटना लातूरमध्ये घडली होती की एका शेतकऱ्यांकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या पत्नीला अवताला झुंपवण्याची दुर्दैवी वेळ त्या शेतकऱ्यांवर आली. ही बातमी बघताच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले, जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आणि संवेदनशीलपणामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्या तत्परतेमुळे त्या शेतकऱ्याला देखील मदत मिळालेली आहे आणि त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध झाला. महाराष्ट्रामध्ये संवेदनशील सरकार आहे. अशा पद्धतीनं एखाद्या शेतकऱ्यावर दुर्दैवी वेळ आली तर हे सरकार मदतीला धावून जातं. आज बघा की उद्धवजी ठाकरे यांनी फसवी कर्जमाफी योजना केली होती. कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना वीज देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं, मोफत वीज देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं, कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम देवेंद्रजी यांनी केलं. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा भाऊ कोण असेल तर देवाभाऊ आहेत. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.